आपल्या या चॅनलवरती सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की दिवाळीच्या दिवसांमध्ये आपल्याला काय चुका या टाळल्या पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी आपण केल्याच पाहिजेत। तर या आपण बघणार आहोत। जशा काही गोष्टी करणं महत्त्वाचं असतं दिवाळीमध्ये, त्याचप्रमाणे काही गोष्टी या टाळणं देखील खूप महत्त्वाचं असतं। बघा, लक्ष्मी आपल्या घरामध्ये येण्यासाठी, आपल्या घरामध्ये स्थिर राहण्यासाठी ज्याप्रमाणे आपण खूप उपाय करतो, खूप प्रयत्न करतो, त्याचप्रमाणे लक्ष्मी आपल्या घरातून जाऊ नये किंवा किंवा लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहावी म्हणून देखील आपल्याला काही चुका या करणं टाळायचं आहे किंवा काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला करायच्या नाही आहेत। तर आपण बघूया की थोडक्यात आपण बघूया की दिवाळीच्या दिवसांमध्ये आपण प्रामुख्याने कुठल्या गोष्टी केल्या पाहिजेत। बघा, पहिल्यांदा घराची स्वच्छता। हे लक्षात घ्या, आपण नवरात्रीच्या आधी पण स्वच्छता केलेली असते, तरी देखील दिवाळी येण्याच्या आधी आपल्याला काय करायचं आहे, छान व्यवस्थित स्वच्छता करायची आहे। त्याचबरोबर आपल्या टॉयलेट बाथरूमची देखील स्वच्छता करून घ्या। त्यानंतर आपलं घर स्वच्छ करायचं आहे, कुठं जाळ्या झालेल्या आहेत का ते बघा, किचन ओटा स्वच्छ करा, गॅस स्वच्छ करा। त्याचबरोबर तुमचं देवघर स्वच्छ करणं देखील खूप महत्त्वाचं आहे। देवघर स्वच्छ करताना, किचनचा ओटा स्वच्छ करताना पाणी घेऊन त्यामध्ये थोडंसं खडे मीठ टाका, त्यामध्ये हळद आणि आपल्याला गोमूत्र टाकायचं आहे आणि अशा पाण्याने आपल्याला काय करायचं आहे तर संपूर्ण देवघर, ओटा किचनचा, ज्या किचन ट्रॉलीज आहेत त्या देखील तुम्ही स्वच्छ करू शकता। आणि अशा पद्धतीने आपल्याला देव स्वच्छ करून घ्यायचे आहे। मग तुम्ही पितांबरीने करा किंवा मग हळद, दही, कापूर मिक्स करून त्याने करा, कशानेही केलं तरीही चालेल। आणि आपल्याला काय करायचं आहे, दिवाळीच्या दिवशी, आता उद्या वसुबारस आहे, नंतर धनत्रयोदशी असते, नंतर लक्ष्मीपूजन, पाडवा। मग या दिवशी काय करायचं आहे, ज्याप्रमाणे आपण स्वतः उटण्याने आंघोळ करतो त्याप्रमाणे देवांना देखील तुम्ही उटणं लावून उटण्याने लेपन करून तुम्ही त्यांनाही स्नान घालायचं आहे। स्नान घालताना पण थोडंसं कोमट पाणी घ्या आणि त्याने तुम्ही स्नान घालायचं आहे। तर जे काही लोक स्वामींची जी सेवा आहे, आत्ताची अष्टमी ते अमावस्यापर्यंत, म्हणजे लक्ष्मीप्राप्तीची जी सेवा आहे ती करत असतील तर त्या किटमध्ये, त्या संचामध्ये तुम्हाला उटणं मिळालेलं असतं, त्याचबरोबर गोमूत्र पण मिळालेलं असतं। तर त्याचा देखील तुम्ही वापर करू शकता। तुम्ही संच घेतलेला नसेल तर बाजारातून तुम्ही उटणं चांगलं असं विकत आणा आणि त्याने तुम्ही देवांना ते लावून आंघोळ घाला आणि त्याचबरोबर जे गोमूत्र आहे ते देखील तुम्ही विकत आणू शकता। आता उद्या वसुबारस आहे, तर आपल्याला दिवाळीच्या 4 दिवसांमध्ये एक काम करायचं आहे, खूप महत्त्वाचं काम आहे। तर ते काय आहे, तर स्वामींच्या समोर आपल्याला धूप जाळायचा आहे। म्हणजे कुठलाही धूप घ्या, धूप नसेल तर तुम्ही अगरबत्ती घेऊ शकता। आणि तुम्हाला काय करायचं आहे, संध्याकाळी रोज तो धूप लावायचा आहे, दिवा लावायचा आहे आणि श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा तुम्हाला एक माळी जप करायचा आहे। आणि तो जो धूप आहे तर त्याची जी विभूती आहे तर ती थोडी घ्यायची आहे, ती तुम्ही एखाद्या डब्यामध्ये ठेवा। आणि त्याचबरोबर तुम्हाला पिवळी मोहरी आणायची आहे। तुमच्याकडे संच असेल, दीपावली संच, तर त्यामध्ये मोहरी आणि पिवळी मोहरी जी आहे ती आणि विभूती तुम्हाला मिळून जाईल। तर तुम्ही नक्की अशा प्रकारे जी पिवळी मोहरी आहे ती घ्या। हा संच जर नसेल तुमच्याकडे तर पिवळी मोहरी आणा आणि अशा प्रकारे विभूती जी आहे, धूप लावून तुम्ही ती विभूती डब्यामध्ये ठेवू शकता। आणि अशी धूप आणि धूपची विभूती आणि आपल्याला पिवळी मोहरी रोज संध्याकाळी आपल्या घरामध्ये चौफेर पसरायची आहे, टाकायची आहे। याने आपल्या घराचं संरक्षण होतं किंवा जे काही नजरबाधा, वास्तुदोष आहेत ते निघून जाण्यास मदत होते। दुसऱ्या दिवशी तुम्ही ते झाडून काढले तरी चालेल, पण रोज संध्याकाळी उद्यापासून आपल्याला पाडव्यापर्यंत अशा पद्धतीने ही मोहरी आणि विभूती घरभर पसरायची आहे।
त्याचबरोबर लक्ष्मीपूजन दिवशी तुम्ही कुबेर लक्ष्मी पोटली तयार करू शकता. वर्षभर आपल्याला कुठल्याच प्रकारचे आर्थिक नुकसान किंवा आर्थिक संकट येऊ नयेत, आपली आर्थिक वृद्धी व्हावी म्हणून अवश्य तुम्ही ही कुबेर पोटली तयार करा. ही पोटली कशी करायची आहे याचा देखील व्हिडिओ मी बनवलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. पण नक्की तुम्ही असा हा उपाय करा. त्याचबरोबर दिवाळीच्या दिवसांमध्ये आता उद्या वसुबारस आहे. उद्यापासून ते लक्ष्मीपूजनपर्यंत रोज तुमच्या उंबऱ्याला तुम्ही हळदीचं लेपन करायचं आहे. कारण दिवाळीच्या दिवसांमध्ये ही जर सेवा केली तुम्ही तर अत्यंत त्याचा लाभ तुम्हाला खूप चांगला मिळतो. त्यामुळे अवश्य तुम्ही दिवाळीच्या या 5 दिवसांमध्ये असं हळदीचं लेपन आपल्याला उंबरठ्याला करायचं आहे. त्याचबरोबर तुळशीची पण सेवा करायला विसरायचं नाही. तुळशीसमोर रोज तुम्ही न विसरता सकाळ संध्याकाळ तुपाचा दिवा लावा, नाही तर तेलाचा लावा. सकाळी जरी वेळ नसला तरी संध्याकाळी अवश्य तुम्ही तुपाचा नाही तर तेलाचा दिवा तुळशीसमोर लावायला विसरू नका. तर या काही गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. अगदी लक्ष्मीकारक या गोष्टी आहेत. आणि तुम्ही नवनवीन वस्तू देखील आणू शकता. जसं की एखादी मूर्ती तुमच्याकडे नाही आहे तर तुम्ही अवश्य या दिवाळीच्या दिवसांमध्ये ती मूर्ती आणू शकता, फोटो आणू शकता. आणि जे काही जुने झालेले मूर्त्या आहेत किंवा मग तुटलेले असे फोटो फ्रेम आहेत देवांचे, ते देखील तुम्ही विसर्जन करायचे आहेत, ते पण ठेवायचे नाही आहेत तुम्हाला. मूर्ती पण समजा तुटलेल्या असतील, कुठेतरी त्याचा हे झालेला असेल, खराब झालेल्या असतील, तर अशा मूर्ती पण ठेवू नका. त्या तुम्ही विसर्जन करा पाण्यामध्ये आणि नवीन मूर्ती तुम्ही देवघरामध्ये घेऊन या. वस्त्र पण आपल्या देवघरामध्ये अंथरण्याचे तुम्हाला बदलायचे आहेत आणि नवीन वस्त्र टाकायचे आहेत. आता बघा, उद्यापासून वसुबारस आहे, त्यामुळे दिवाळीची सुरुवात आहे उद्यापासून. तर आपल्या घरातला झाडू कोणाला देऊ नका. भले तो जुना झाडू असला तरीही कोणी मागितला तर देऊ नका. किंवा बरेच जण असं करतात की आम्हाला बाबा आता नवीनच आणायचा आहे, मग हा जुना झाडू कोणाला तरी देऊन टाकतो. बिलकुल तसं करू नका. आपला झाडू, आपली लक्ष्मी कधीच कोणाला द्यायची नसते. भले तो जुना का झाडू असाना, तुम्ही तो नंतर विसर्जित करा. पण तुम्ही दुसऱ्यांना वापरायला, दुसऱ्यांचं घर झाडायला स्वतःचा झाडू देऊ नका. दुसऱ्यांचं अंगण झाडायला स्वतःचा झाडू देऊ नका. आपली लक्ष्मी दुसऱ्याच्या घरात जाते, त्यामुळे ही चूक आपल्याला करायची, टाळायची आहे. त्याचबरोबर जर कोणी या दिवाळीच्या दिवसांमध्ये तुम्हाला मीठ मागितलं किंवा दही मागितलं, दूध मागितलं, ताक मागितलं तर प्लीज ते देऊ नका. कारण दही, दूध, ताक, मीठ याच्यामध्ये लक्ष्मी वसलेली असते आणि आपल्या घरातली लक्ष्मी कधीच कोणाला देऊ नये. पांढरी मिठाई देखील कोणाला द्यायची नाही. कारण असं केल्याने, या गोष्टी जर आपण दुसऱ्यांना दिल्या तर आपण स्वतःच्या हाताने आपल्या घरातली लक्ष्मी दुसऱ्यांना देतो आहोत असं होतं. त्यामुळे या गोष्टी किंवा या वस्तू दुसऱ्यांना देणं टाळायचं आहे. कोणी कितीही मागितलं तर तुम्ही स्पष्ट म्हणा की मी या दिवसांमध्ये या गोष्टी देत नाही, त्यामुळे या वस्तू देणं आपल्याला टाळायचं आहे. त्याचबरोबर या काळामध्ये आपल्याला कोणालाही उधार पैसे द्यायचे नाहीत. कोणी कितीही मागू द्यात, पण उधार पैसे तुम्ही देऊ नका. स्वतःच्या घरातली लक्ष्मी दुसऱ्यांना देऊ नका. जर तुम्हाला कोणाला उधार पैसे द्यायचे असतील तर तुम्ही आधीच देऊन घ्या. पण दिवाळीच्या दिवसांमध्ये तुम्हाला हे देणं टाळायचं आहे. अगदीच खूप गरज आहे, अत्यंत महत्त्वाची वस्तू आहे, तर अशा ठिकाणी तुम्ही पैसे द्यावेच लागतात. पण महत्त्वाची गोष्ट नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही पैसे दिवाळीच्या दिवसांमध्ये घालवू नका. आपल्या घरामध्ये जे टॉयलेट बाथरूम एरिया असतो तर तिथून प्रचंड प्रमाणामध्ये निगेटिव्हिटी येत असते. त्यामुळे या दिवाळीच्या दिवसांमध्ये आपल्याला काय करायचं आहे तर टॉयलेट बाथरूमच्या एरियाच्या जवळ तुम्हाला एक पणती प्रज्वलित करायची आहे आणि त्याचबरोबर एका काचेच्या बाउलमध्ये तुम्हाला मीठ आणि कापूर घेऊन ते तुम्हाला टॉयलेट बाथरूम एरियामध्ये ठेवायचं आहे किंवा बाथरूममध्ये तुम्ही तो बाउल ठेवू शकता. आणि पुढच्या अमावस्येला पुन्हा याच्यातलं जे मीठ कापूर आहे ते तुम्ही काय करायचं आहे, पाण्यामध्ये सोडून टाकायचं आहे.
आणि त्या ठिकाणी नवीन तुम्ही मिठाचा आणि कापुराचा बाऊल ठेवू शकता. याने प्रचंड प्रमाणात जी निगेटिव्हिटी तयार होते टॉयलेट बाथरूम एरियामधून, तर ती खेचली जाते आणि खूप निगेटिव्हिटी कमी होते आपल्या घरातली. त्यामुळे अवश्य हा उपाय आपल्याला करायचा आहे. आणि दिवाळीच्या या दिवसांमध्ये वसुबारस, धनत्रयोदशी, त्याचबरोबर लक्ष्मीपूजन, दिवाळीचा पाडवा, भाऊबीज या दिवसांमध्ये टॉयलेट बाथरूमच्या शेजारी पण आपल्याला छोटीशी पणती प्रज्वलित करायची आहे. तर हे छोटे छोटे उपाय जे आपण करत असतो त्याने आपल्या घरामध्ये बरीचशी सकारात्मकता वाढीस लागते. त्याचबरोबर दिवाळीच्या दिवसांमध्ये आपल्याला मोरपीस आपल्या घरामध्ये आणून नवीन लावायचे आहेत. प्रत्येक रूममध्ये तुम्ही एक एक मोरपीस लावू शकता. उद्या वसुबारस आहे, त्यामुळे उद्या तुम्ही अवश्य असं मोरपीस खरेदी करा. यामध्ये सकारात्मकता आपल्या घरामध्ये आणण्याची प्रचंड ताकद असते. त्यामुळे अवश्य असे मोरपीस तुम्ही खरेदी करा आणि तुमच्या प्रत्येक रूममध्ये तुम्ही हा मोरपीस लावू शकता. त्याचबरोबर जुन्या पणत्या जरी तुमच्याकडे असतील तरी देखील यावर्षी आपल्याला नवीन पणत्या घ्यायच्या आहेत. म्हणजे प्रत्येक वर्षी दिवाळीला नवीन पणत्या आपण 1 डझन का होईना घ्यायच्याच आहेत. माझ्याकडे जुन्या भरपूर पणत्या आहेत, त्यामुळे मी घेणार नाही असं करू नका. तर दर दिवाळीला आपल्याला नवीन पणती ही प्रज्वलित करायची असते. त्याचबरोबर दिवाळीच्या दिवसांमध्ये अजून एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची, ती म्हणजे कोणी तुम्हाला जर पांढऱ्या वस्तू खायला दिल्या, समजा दूध असेल, दही असेल, ताक असेल, मिठाई असेल पांढरी, विशेष करून लक्ष्मीपूजन दिवशी जर कोणी अशा पांढऱ्या वस्तू देत असेल तर ते घेणं टाळा. बघा, कोणी म्हणजे कोणी वाईट ह्यांनी करत असेल असं देखील नाही, पण बघा आपल्याला बरोबर कळत असतं की कोण आपल्याविषयी वाईट विचार करत आहे, त्याचबरोबर कोण चांगला विचार करत आहे हे आपल्याला कळत असतं. त्यामुळे जर कोणाविषयी तुम्हाला शंका असेल तर अशा घरी जर तुम्हाला प्रसाद देण्यात आला तर तुम्ही तो खाऊ नका. जर आपल्याविषयी चांगलं चिंतणारं माणूस असेल किंवा घर असेल तर अवश्य तुम्ही तो प्रसाद खाऊ शकता. तो खाण्याच्या आधी तुम्ही मनामध्ये गायत्री मंत्र म्हणू शकता आणि नंतर तो प्रसाद खाऊ शकता. त्याचबरोबर आपल्याला बघा सकाळ संध्याकाळ गोमूत्र आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे. गोमूत्रामध्ये घरातली निगेटिव्हिटी किंवा वाईट बाधा, नजर दोष काढून टाकण्याचे प्रचंड गुणधर्म असतात. त्यामुळे अवश्य तुम्ही गोमूत्र सकाळ संध्याकाळ उद्यापासून 5 दिवस आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे. किंवा फरशी पुसताना पण गोमूत्र, मीठ, हळद आणि तुम्ही जे काही लिक्विड टाकतात ते पण टाकू शकता. पण मीठ, हळद आणि गोमूत्र हे टाकून अवश्य तुम्ही फरशी पुसायची आहे. या 4 ते 5 दिवसांमध्ये तुम्हाला या पाण्यानेच अशा फरशी पुसून घ्यायची आहे. त्याचबरोबर उंबरठ्याच्या बाहेर तुम्हाला अशाप्रमाणे लक्ष्मी पद्म आणि गायत्री पद्म अशी तुम्हाला रांगोळी काढायची आहे. त्याचबरोबर उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला गाईची पावले आणि लक्ष्मीची पावले अशी रांगोळी तुम्हाला काढायची आहे. बघा तुम्ही इथे व्हिडिओमध्ये बघू शकताय. अशा पद्धतीने तुम्ही उंबरठ्याच्या बाहेर गाईची पावले, लक्ष्मीची पावले काढू शकता आणि या दिवाळीच्या 4 ते 5 दिवसांमध्ये अवश्य तुम्ही अशी रांगोळी काढा. त्यावर हळद कुंकू वाहून तुम्हाला त्याचं पूजन करायचं आहे. अत्यंत प्रसन्न आणि शुभ वातावरण घरामध्ये तयार होतं. नक्की तुम्ही उद्यापासून अशी रांगोळी तुमच्या उंबरठ्याच्या बाहेर काढायची आहे. तर या काही गोष्टी आपल्याला करायच्या आहेत, आवर्जून करायच्या आहे आणि या काही गोष्टी मी सांगितलेल्या आहेत तर त्या आपल्याला टाळायच्या आहेत. तर नक्कीच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे सर्वांना या व्हिडिओचा वापर होईल आणि नक्कीच या गोष्टी त्यांनाही कळतील. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा.